सांगली महापालिकेवर मूकबधिरांचं ठिय्या आंदोलन. मूकबधिरांच्या आक्रोशाने महापालिकेला आली जाग. पुढील आठवड्यात बैठकीचे आयुक्तांची ग्वाही. सांगली महापालिकेवर आज मूकबधिरांनी आपल्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी मूकबधिरांच्या आक्रोशाने महापालिकेला जाग आले. त्यामुळे मूकबधिरांच्या मागण्यांसाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याची ग्वाही आयुक्त संजिता महापात्रा यांनी दिली आहे. मूकबधिरांच्या विविध मागण्यांसाठी आज प्रहार दिव्यांग संघटनेकडून महापालिकेवर मोर्चाकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मूकबधिर संघटनेला महापालिकेनं कार्यालयासाठी जागा द्यावी आणि इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी मूकबधिरांनी महापालिकेच्या दारातच टाहो फोडला. अखेर आयुक्त संजिता महापात्रा यांनी त्यांचे निवेदन स्वीकारत पुढील आठवड्यात बैठक लावण्याची ग्वाही दिल्यानंतर दिव्यांगांनी आपले आंदोलन मागे घेतले. 2025 पासून मूकबधिरांच्या लोकांच्या ऑफिससाठी जागेसाठी आम्हाला जागा पाहिजे होती. त्याबद्दल महानगरपालिकेकडे आम्ही जागा मागत होतो. मध्ये आम्हाला ती भेटली, पण ती जागेत जरा काय तर प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्याऐवजी दुसरी कुठली उपलब्ध करून देता येईल या बाबतीत सारखं आंदोलन चालू होतं. मागच्या वेळी आम्ही जे मालमत्ता अधिकारी आहेत त्यांना भेटायला गेलो, पण त्यावेळी आम्हाला भेट झाली नाही. 1 महिन्यात काय असेल ते उत्तर देतो बोलले, पण तरी आम्हाला काय उत्तर भेटलं नाही. त्यामुळे आम्ही आता आलोय. तर आता जे उपायुक्त मॅडम आहेत त्यांनी सांगितले पुढच्या आठवड्यात आयुक्त मॅडम बरोबर तुमची मीटिंग करून देतो, काय असेल ते तुमचा मुद्दा आम्ही क्लिअर करतो. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी सांगली.